महाराष्ट्रात सध्या जातीवाद खूप झगडे सुरू आहेत आणि मी पण बावनकुळेंना आणि देवेंद्रला म्हटलं की या वादात आपली अडचण होईल. तर मी एक ठरवून टाकलं की जातीयवाद पाळायचा नाही. कुठलाही माणूस जो आहे तो जातीने मोठा नाहीये, तो गुणाने मोठा आहे. आणि या समाजातली छुवाछूत, अस्पृश्यता, जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे. आणि मी ठरवलं, माझ्याही मतदारसंघात 22 लाख मतदार म्हणजे गोव्यापेक्षा जास्त आहे, डबल. आणि 40% मुस्लिम आणि दलित आहे. आणि सातत्याने काँग्रेस निवडून येणारा मतदारसंघ आहे. आणि आता मी उभा होतो तर माझ्या इकडले 5 आणि तिकडले 5 लंबे झाले पूर्ण. मी एकटा निवडून आलो. पण मी लोकांना सांगितलं की मी जात पात पाळणार नाही. जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लात, असं सरळ पब्लिकली सांगितलं. आणि मी माझ्याकडे पाळत नाही ते. मला फरक पण पडला नाही. मी एकदा मुसलमानांनी माझ्याकरता संमेलन 10,000 लोक होते आणि मला आता मतं यावेळी कमी मिळाले, यावेळी थोडे मिळाले, मागच्या वेळी अजून कमी मिळाले. पण काही कारणाने त्यांनी सांगितलं आम्हाला वाटतं पण मत नाही देणार. तर मी त्यांना सांगितलं तुम मत देने के पहले याद रखना मैं प्योर चड्डी वाला हूं, RSS वाला हूं. बाद में पछताओगे. पछताने के पहले सोचो, देना है तो दो, नहीं देना है तो मत दो. पर जो वोट देगा उसका भी काम करूंगा और जो नहीं देगा उसका भी काम करूंगा. तात्पुरती व्यवस्था झाली आणि जनतेने इतका प्रतिसाद दिला की रायबरेली मतदारसंघामध्ये इंदिरा गांधींचा पराभव झाला. पूर्ण उत्तर भारतामध्ये काँग्रेस समूळ नष्ट झाली. संजय गांधींचा पराभव झाला आणि जनतेने जनता पार्टीला राज्य दिलं. आणि हे जयप्रकाश नारायणांच्या नेतृत्वाखाली जेव्हा जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हा राजघाटवर समाधी आपण त्या ठिकाणी त्या शपथ घेण्याचा कार्यक्रम झाला. आणि त्या सगळ्या इतिहासानंतर जनता पार्टीनंतर पुन्हा एकदा जनता पार्टी, तुम्हाला माहिती आहे तो इतिहास, की जनता पार्टीमध्ये एवढे वेगवेगळ्या प्रकारचे लोक होते कि एक दिल के टुकड़े हुए 1000, कोई यहां गिरा कोई वहां गिरा, अशी कहाणी झाली. वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांनी एकत्र येऊन लोकशाही वाचवण्याकरता जनता पार्टी निर्माण केली.